मान्सूनपूर्व पावसाची राहुरी, नेवासा आणि कोपरगाव मध्ये नेमकी काय परिस्थिती? नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज. राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार एंट्री केल्याचं चित्र आपण सगळ्यांनी पाहिलंय. कोपरगाव आणि नेवासा तालुक्याला या पावसाने अक्षरशः झोडपून काढलं असून राहुरी परिसरात सुद्धा पावसाच्या सरी कोसळल्या. कडक उन्हाच्या झळानंतर वातावरणात गारवा आला असला तरी या वादळी पावसाचा तडाखा पिकांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता नेमकी या मान्सूनपूर्व पावसाची कुठे काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊयात. कोपरगाव तालुक्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची तारंबळ उडवली. पोहेगाव, रांजणगाव, देशमुख तसेच परिसरातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकरी आणि नागरिक चिंतेत सापडले आहेत. अचानक आलेल्या ढगाळ वातावरणानंतर जोरदार वारं सुरू झालं. त्यानंतर काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या या तुटून पडल्या तर वीज पुरवठाही खंडित झाला होता. अवकाळी पावसाचा विशेषतः कांदा, भाजीपाला व फळबागांना पावसाचा फटका बसलाय. अनेक शेतकऱ्यांचे कांदे भिजले आहेत. आधीच कांद्याला भाव नाही, त्यात पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचं आणखीनच नुकसान झालंय. हवामानातील बदलामुळे पुढील काही दिवस सावध राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते. नेवासा तालुक्यातील पश्चिमेकडे असणाऱ्या पाचेगाव, बेलपिंपळगाव, पुनदगाव, हुपटी व निंभारी या परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. पण याबरोबर आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडं ही उन्मळून पडली आहेत. झाडं पडल्याने दळणवळणाचे रस्ते काही काळ बंद झाले होते. निंभारी येथील नारायण जाधव यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर लिंबाचं झाड पडल्याने ट्रॅक्टरचं मोठं नुकसान झालंय. तर खुपटी व पाचेगाव गणाचे माजी पंचायत समिती सदस्य विक्रम साहेबराव चौधरी यांच्या बंगल्यासमोर लावलेल्या गाडीवर झाड पडल्याने चौधरी यांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. तसेच एक पत्र्याची टपरी देखील या वाऱ्यामध्ये उडून गेल्याची माहिती मिळाली आहे. जोरदार वाऱ्यामुळे परिसरातील वीज खंडित झाली होती. असंच काहीसं चित्र राहुरी तालुक्यात सुद्धा पाहायला मिळालंय. राहुरी शहरासह तालुक्यामध्ये शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. दिवसभर प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सायंकाळी झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी आंबा व जांभूळ पिकांचं नुकसान झालंय. तर काही भागामध्ये वीज पुरवठाही खंडित झाला होता. शुक्रवारी सकाळपासूनच राहुरी शहर व परिसरामध्ये उष्णतेची तीव्रता ही मोठ्या प्रमाणात जाणवत होती. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. राहुरी शहरासह ग्रामीण भागामध्ये काही काळ वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना हा करावा लागला. मान्सूनपूर्व पावसामुळे पुढील काही दिवसातही वातावरणामध्ये बदल राहण्याची शक्यता आता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तुम्हाला या संपूर्ण परिस्थितीबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.